हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. यावेळेस सगळ्या ताई काय करत असतील तर झोपेत असतील, म्हणजे टायमिंग रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. आत्ता आम्ही भाजी बनवत आहोत. तर कुठली भाजी बनवायची आहे तर शेवग्याच्या शेंगाची. म्हणजे दुपारपासून यांचं चाललेलं होतं की शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे आणि आल्यानंतर मी बनवेन. म्हणजे आज सकाळपासून जेवण खाणं काही झालेलं नाही. दुपारच्या वेळेत नाश्ता झालेला आहे, सुशीला खाल्लेला आहे आम्ही आणि आता जेवण. कारण जी दिवसभराची धावपळ होती ते काय काय झाली पूर्णपणे शेअर केलेले आहे मी. म्हणजे चिवडा, लाडू, भजी, भाकरी हे सगळं बनलं. जितके भांडे झाले ते सगळे क्लीन केलेले आहेत आणि भाजीची तयारी करून ठेवलेली आहे. म्हणजे तयारी करून ठेवल्यानंतर भाजी करायला जास्त वेळ लागत नाही. शेवग्याची शेंग स्वच्छ धुवून कट करून सोलून ठेवलेली आहे अर्धवट. म्हणजे पूर्णपणे शेवग्याची शेंग सोलायची नसते. जसं आपण भाजी बनवली आणि ती पूर्णपणे शिजल्यानंतर एकदम चोथा होतो त्याचा, त्यामुळे अर्धवट सोललेली आहे. आणि लसूण पण 10-12 पाकळ्या सोलून ठेवलेला आहे आणि मसाला बनवण्यासाठी वाटण पण करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये काय काय घेतलेलं आहे तर शेंगदाणे, तीळ आणि सुकं खोबरं व्यवस्थित भाजून मी वाटण करून ठेवलेलं आहे. हे आल्यानंतर फ्रेश झाले, थोडा वेळ बोलत बसलो, TV वगैरे पाहिली आणि आता भाजी बनवत आहेत. अगोदर म्हणत होते राहू दे, आता बाबा आणि दीपक दिनीचं जेवण झालेलं आहे, दोघांसाठी कुठं करावी. तरी पण म्हणलं सगळी तयारी करून ठेवलेली आहे तर करा. म्हणजे दुपारपासून चालू होतं यांचं करणारे तर म्हटलं करून घ्या. तर इकडे कशा पद्धतीने भाजी बनवत आहेत. खूप छान आणि टेस्टी भाजी झालेली होती. खूप दिवसाच्या नंतर नवऱ्याच्या हाताची भाजी खाल्ली. खूप छान टेस्टी लागली. पोट भरलं पण मन भरत नव्हतं. असं वाटत होतं की खातच राहावं, इतकी टेस्टी बनलेली होती. कशा पद्धतीने यांनी भाजी बनवली. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं. तेल इतकं गरम झालं त्यावेळी त्यांना कुठलेच मसाले भेटत नव्हते, कारण काहीच घेतलेलं नव्हतं. अगोदर तेल घातले, तेल गरम झालं आणि मसाले शोधायला लागले आणि मग पटकन लसूण टाकलं, कारण तेल खूप गरम झालेलं होतं. नंतर जिरे टाकले, तर थोडंसं उलटंच टाकले. आपण अगोदर मोहरी जिरे टाकते आणि काय केलं लसूण टाकलं, नंतर जिरे टाकले. नंतर मग लाल मिरची पावडर त्या फोडणीत टाकलेली आहे. लाल मिरची पावडर जळत होती त्यावेळेत पटकन मसाले टाकले. म्हणजे काही जवळ घेतले, सगळं जवळ होतं पण त्यांना काही भेटत नव्हतं. अशी घाई गडबड केली. मला असं वाटत होतं की भाजी व्यवस्थित बनणार नाही, पण खूप छान भाजी झालेली होती. तर आमचं पोटभर जेवण खाणं झालेलं आहे. पसारा आवरला. आता सगळ्यांना गुड नाईट. भेटूया सकाळी. तर रात्री झोपायला थोडासा लेटही झालेला होता, कारण भाजीच आम्ही उशिरा केली. जेवण खाणं करायला 11-11:30 वाजलेले होते. सगळा पसारा आवरून झोपण्यासाठी खूपच लेट मला झालेला होता. तर असं रोजच्या वेळेत उठलेले आहे आणि अगोदर मी खिचडीची तयारी केलेली आहे. कारण का काल मी भजी बनवली, भाकरी बनवल्या. तर आज भाकरी भाजी किंवा चपाती भाजी हे काही बनवणार नाही. मी फक्त खिचडी बनवत आहे, कारण बाकीचा स्वयंपाक आहे आणि जी माझी रोजची कामं आहेत ती आवरणार आहे. नंतर मग याचं सगळं मला आवरून द्यायचं असतं आणि हे दुपारी 2 वाजता तिरुपतीला जायला निघणार आहेत. तोपर्यंत जी रोजची कामं आहेत ती आवरून घेते, कपडे वगैरे धुते, म्हणजे यांना पॅकही करून द्यायचं असतं. तर थोडंसं घाई गडबडीनं मी आता खिचडी बनवत आहे. मॉर्निंगची कामं आवरून घेते, देवपूजा करते, कारण वेळ झटका पड जातो आणि थंडी खूप आहे. तर असं इकडे खिचडी बनवण्यासाठी सगळी तयारी केलेली आहे. कशा पद्धतीने बनवत आहे, म्हणजे खिचडी मी कशी बनवते खूप वेळा शेअर केलेले आहे. तर कुकरमध्ये मी 4 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, अद्रक लसणाची पेस्ट टाकली, कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. परतून घेतल्यानंतर मी जीही भाज्या कट करून घेतलेल्या होत्या, बिनीस आहे, यामध्ये बटाटा आहे, मेथीची भाजी, कोथिंबीर हे सगळं टाकलेलं आहे. परतून घेतलं. नंतर यामध्ये धना पावडर, हळदी पावडर टाकलेली आहे, परतून घेतलेलं आहे. शेवटला टोमॅटो टाकायचे आहेत. टोमॅटो टाकून परतून घेतलं थोडा वेळ. आता टाकू यामध्ये भिजवलेले तांदूळ. तर 15 मिनिटे तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत. अशा पद्धतीने तांदूळ भिजवून आपण खिचडी बनवली किंवा पुलाव बनवलो ना, खूप छान आणि टेस्टीही बनतो आणि छान असा मऊसूत असा बनून तयार होतो. तर छान एकजीव करून घेतलेले फोडणीमध्ये टाकून थोडा वेळ अशाच प्रकारे परतत राहायचं आहे. नंतर पाणी टाकायचं आहे, पटकन पाणी टाकायचं नाही. खूप छान टेस्टी हा पुलाव बनून तयार होतो. यामध्ये आणखीन आवडीप्रमाणे आपण गाजर टाकू शकता, आणखीन आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता. तर नंतर मी पाणी टाकलेलं आहे. छान मिक्स करूया आणि कुकरला 2 शिट्या लावून घेऊ. एकदम परफेक्ट अशी खिचडी बनवून तयार झालेली आहे. तर खिचडी बनवली, दिनेशचंही सगळं आवरलेलं आहे, जेवण खाणं झालं, टिफिन रेडी केलेला आहे. दिनेश कॉलेजला जायला तयार आहे. यांचं आवरून दिलं, हे गॅरेजला गेलेले आहेत आणि माझीही मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत. आणि इकडं ब्रश, टूथपेस्ट रात्रीच आणून ठेवलेलं होतं टी टेबलवर, तेही मी काढून ठेवलेलं आहे. आणि इकडं आता मी बनवत आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी. तुम्ही म्हणाल ताई काय कालपासून शेवगा खात आहात? तर हो, रात्री आणि भाजी बनवलेली ती खूप छान टेस्टी बनलेली होती, पण त्यामधल्या काही शेंगा राहिलेल्या आहेत. म्हणजे थोडीशी भाजी बनवलेली होती, दोघांचं जेवण आमचं होणार होतं, सगळ्यांचं झालेलं होतं. तर मी आता जी राहिलेले शेंगा आहेत आणि मसाला आहे त्याची भाजी बनवत आहे. म्हणजे भजी तर बनलेली आहे, तरी पण बघा थोडीशी पातळ भाजी बनवणार आहे. वरण वगैरे मी बनवलं नाही आणि बाबा भजी तितकी खाणार नाहीत, त्यासाठी ही भाजी बनवत आहे. म्हणजे भातावर वगैरे होईल, थोडीशी पातळ बनवणार आहे, आमटीसारखी.
तर इकडं मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, नंतर लसूण टाकला, परतून घेतलं. नंतर मी हळदी पावडर, धना पावडर टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलेलं आहे. आता टाकूया यामध्ये लाल मिरची पावडर चमच्याभर टाकलेली आहे, परतून घेऊ. म्हणजे जसं याने बनवली त्या पद्धतीने मी भाजी बनवायचा प्रयत्न केला, पण याने सगळं उलटं-सुलटं टाकलेलं होतं. अगोदर लसूण, नंतर जिरं, नंतर मोहरी असं टाकलेली होती, पण भाजी खूप टेस्टी बनलेली होती. मी हे सगळे मसाले टाकलेले आहेत. नंतर मी मसाला टाकलेला आहे, जे रात्री मी बनवलेला मसाला होता तोच आहे. तीळ, खोबरं, शेंगदाणा व्यवस्थित भाजून मी बनवून घेतलेला होता. खूप छान आणि टेस्टी भाजी बनते यानं. आणि नंतर मी शेंगा टाकलेल्या आहेत आणि छान परतून घेऊ. पण एकदम कोरडा हा मसाला झालेला होता, तर इकडे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे मसाला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कपभर पाणी टाकलं, परतून घेतलं. मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर मी आणखीन थोडंसं पाणी टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेऊ. बघू शकता थोडंसं थिक वाटत आहे, तर मी इकडं थोडंसं कोमट पाणी केलेलं आहे आणि ग्लासभर पाणी टाकलेलं आहे. म्हणजे थोडीशी आमटीसारखी मी भाजी बनवत आहे. शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची पद्धत खूप आहे, म्हणजे वरनं टाकून बनवू शकतो, आमटी बनवू शकतो, थिकी भाजी बनते, खूप छान बनते. कशाही पद्धतीने बनवा, पण मला थोडीशी अशी लागणार होती आमटीसारखी, कारण भजी तर बनवलेली आहे, पण भातासोबतच वरण वगैरे मी बनवलेलं नव्हतं. नंतर मसाला टाकला आणि शिजवून घेतलेला आहे. बघू शकता भाजीचा रंग खूप छान, एकदम हॉटेलसारखी ढाबा स्टाईल भाजी बनवून तयार झालेली आहे. भाजी तर बनलेली आहे, आता पटकन भाकरी बनवून घेऊ. आणि तुम्ही म्हणत होता की ताई मोठं कुकर घे स्टीलचं, ज्यामध्ये डबे वगैरे बसतील, म्हणजे एकत्रच भात आणि डाळ दोन्ही शिजलं जाईल, कमी वेळामध्ये तुझा स्वयंपाक होईल. तर तुमचं बरोबर आहे, पण जे 5 लिटरचे कुकर माझ्याकडे आहेत ना, त्यामध्येही डबे आहेत. पण एकच प्रॉब्लेम झालेला आहे, भात जेव्हा मी बनवते त्या डब्यामध्ये एकत्र शिजतो, कमी वेळात बनतं, पण भात खरटच होत आहे. कसंही केलं मी, म्हणजे छान मिक्स करूनही ठेवलं, तरी पण बघा पुढच्या साईडला जे आहे ना मीठ जाऊन बसत आहे, नुसता खरट भात लागत आहे. तेव्हापासून मी ते बंदच केलेलं आहे. मी सेपरेट शिजवून घेते भात आणि डाळ. थोडासा वेळ जास्त लागतो, पण खरट मला ना भाजीला मीठ बरोबर झालं तरीसुद्धा मी खात नाही. मला मीठ खूप कमी खाते मी. थोडंसंही जास्त झालं तर मग त्या भाजीला मी बघत नाही, ते भात असो किंवा भाजी असो. हा प्रॉब्लेम मला येत होता, म्हणून मी डब्बे लावायचं बंद केलेलं आहे. असं मी भाकरी बनवल्या, म्हणजे फक्त 2च भाकरी बनवल्या बाबांसाठी, कारण जे कालच्या भाकरी ते बाबांना चावणार नाहीत. आणि जे आहे स्वयंपाक ते आहे काल मी बनवलेला. आज फक्त भाजी बनवली, भात बनवलेला आहे ताजा, भाकरी आणि भजी हे सगळं आहे, म्हणून बाबापुरतं बनवलं, त्यांना जेवायला वाढलं, त्यांचं आवरलेलं आहे. आणि अगोदर मी कपडे धुलेले आहेत, कारण यांना आता पॅकिंग करून द्यायचं आहे, म्हणून अगोदर कपडे धुवून टाकलेले आहेत, हडकत राहतील. तोपर्यंत इकडे मी आता सगळं आवरत आहे. बॅग आणून ठेवलेली हॉलमध्ये, आणि त्यांना काय काय द्यायचं आहे सगळं टी टेबलवरती आणून ठेवत आहे, आठवण करून, कारण नंतर विसर होऊ नये. लांबला प्रवास आहे, काही विसरलं तर मग पंचायत होऊ नये, म्हणून सगळंच मी टी टेबलवरती आठवण जसं येत गेलं तसं आणून ठेवत आहे. 2 जोडी कपडे, दस्ते आहे, टावेल आहे, छोटा रुमाल आहे. नंतर गंध पाहिजे, यांना गंध लागतं आंघोळ झाल्यानंतर लावण्यासाठी. तेल, शॅम्पू दिलेला आहे, साबण दिलेला आहे, नंतर टूथपेस्ट, ब्रश सगळं आणून ठेवलेलं आहे. नंतर पॅक करणारे अगोदर खाण्यापिण्याची वस्तू सगळ्या पॅक करत आहे मी. इकडं दीपकला जेवायलाही वाढलेलं आहे. दीपकला जेवायला थोडासा लेट झाला, बाहेर काहीतरी काम होतं त्याचं गेलेला होता, आत्ता जेवायला वाढलं. आता इकडं मी अगोदर भजी पॅक करत आहे. तर हे जे डब्बा आहे, जे भाज्या वगैरे ठेवण्यासाठी आणलेला आहे, छान मोठा आहे आणि क्वालिटी पण छान आहे याची. स्टीलचा डबा दिला तर आणत नाहीत परत, म्हणून मी हाच डबा दिलेला आहे. तर यामध्ये मी भरून भजी घातलेली आहे. तेल जे आहे ना कडून मी गार व्हायला ठेवलेलं आहे, म्हणजे रात्री झालंच नाही, रात्री लेट झालेला होता, म्हणून सकाळच्या वेळेतच तेल कडवलं मी मोहरी जिरं टाकून. ते काय छोट्या डब्यात पॅक करणार आहे. नंतर भाकरी मी कालच बनवल्या आणि रात्रभर फॅनच्या हवेत मी टाकलेल्या होत्या, तर बघू शकता छान हडकलेल्या आहेत. तर इकडं भाकरीही मी कपड्यात पॅक करत आहे, म्हणजे अशा पद्धतीने मी बांधत आहे, कवरमध्ये वगैरे घालणार नाही, कारण आता लांबलाही प्रवास आहे आणि 2-3 दिवस जर ठेवले भाकरी तर खराब होणार आहे. तर असंच ठेवलं ना तर राहतील 2-3 दिवस टिकून. आणि हे जे भजीचं आहे डब्बा, ते कवरमध्ये घातलेलं आहे मी हे पण कवरमध्ये घालत होते, नंतर विचार आला की बाबा नको, कवरमध्ये ठेवल्यानं भाकरी खराब होतात, असंच कपड्यामध्येच हे व्यवस्थित आहेत, हवा लागत राहील. आणि इकडे चिवडा जे आहे ना काल जे डब्यामध्ये मी ठेवला, डब्बा भरून जे उरलेला होता ते मी कवरमध्ये घातलेला होता, तर ते पण चिवडा घेतलेला आहे. आणि हे पण मी चिवडा घेतलेला आहे. तर यामधला मी अर्धा चिवडा कवरमध्ये घालणार आहे. हे म्हणत होते की कमीच दे, जास्त देऊ नको, कमीच दे असं म्हणत होते, कारण बॅगमध्ये न्यायला नकोसं वाटतं, त्यांना जड होतं सगळं. पण मला असं वाटतं लांबल्या टूरवर जात आहेत 3-4 दिवसासाठी, तर थोडंसं एक्स्ट्राच आपल्यासोबत खाण्यापिण्याची वस्तू असली तर काय बिघडणार आहे, कारण बाहेर काही भेटतं न भेटतं
त्याचं काही नक्की नसतं. त्यामुळे सोबत असणं हे गरजेचं आहे. दीपक कुठं जात आहे किंवा हे जात आहेत, मी थोडंसं जास्तच देत असते. ते म्हणतात की कमी दे. दीपकचंही म्हणणं असंच असतं की मम्मी थोडंसं कमी दे, इतकं देऊ नको. तरी पण बघा सोबत मित्रमंडळी असतात, सगळे मिळून खातात. मग थोडंसं जास्त असलं तर कुठं बिघडत आहे, म्हणून थोडंसं जास्तच मी घातलेलं आहे. तर इकडं अर्धा चिवडा टाकलेला आहे. नंतर भाकरी भजी ही सगळी पॅकिंग झालेली आहे. आता रवा लाडूही मी थोडे देणार आहे, कारण गोड तितकं आवडत नाही यांना, म्हणून ते काही जास्त देणार नाही. पण चिवडा खातात बसल्या बसल्या आणि भजी भाकरी यांना खूप आवडते, तर ते थोडंसं जास्त प्रमाणातच दिलेलं आहे. म्हणजे 2-3 दिवसाचाच टूर आहे यांचा. सोमवारी जाणार आहेत आणि गुरुवारी परत येणार आहेत. तरी पण सोबत मित्रमंडळी आहेत म्हणून मी थोडंसं जास्त प्रमाणातच पॅक केलेलं आहे. तर इकडं हे जे लाडू आहेत ते या डब्यात मी पॅक करून देते. असंच दिलं तर ते कवरमध्ये फुटतात, त्यामुळे अशा प्रकारे मी जे डब्बा आहे ना त्या डब्यामध्ये दिलेले आहेत. तर बसतच नव्हते लाडू जे आहेत ना काय होत होतं ना, खालच्या साईडला एकच बसत होतं आणि वरी जे ठेवलं ते बसतच नव्हते, याचं टोपणच लागत नव्हतं. काढा घाला हेच चाललेलं होतं. म्हणजे एक 5-6 लाडू ठेवणंही कठीण झालेलं होतं यामध्ये. बघायला डब्बा भरपूर मोठा आहे, पण लाडू व्यवस्थित बसत नव्हते, थोडेसे मोठ्या साईजचे होते त्यामुळे. तर दीपक म्हणत होता मी पॅक करतो आण, तर त्याचं चालू आहे तिकडं कसं बसं 5-6 लाडू त्यामध्ये घालून टोपण व्यवस्थित लावत आहे. असो इकडं मी तेली ह्या छोट्या डब्यात पॅक करत आहे, म्हणजे भजीवरती तेल लागणारच आहे. तेल कढवलेलं आहे मी मोहरी जिरं टाकून, ते पॅक केलेलं आहे. आणि टोपणं सगळ्या डब्याची छान आहेत, व्यवस्थित आहेत, कुठंही लूज नाही आहेत, त्यामुळे काही सांडायची वगैरे भीती नाही आहे. कवर बांधले तरी पण सांडलं तरी कवरमध्ये पडावं. तर सगळी अशा प्रकारे पॅकिंग केलेली आहे. म्हणजे 3-4 दिवसासाठी कुठंतरी जायचं आहे किंवा आपल्याला कुठं जायचं आहे, तर अशा पद्धतीने पॅकिंग केलं तर ठीक असतं, काही सांडालवंडा होणार नाही. वरती कवर घालायचे सगळ्यांना, म्हणजे ते आडवं तिडवं पडले प्रवासामध्ये तरी पण ते सांडणार नाही, म्हणजे बॅगमध्ये खराब होणार नाही. बॅग आपली कवरमध्येच पडलं जातं, म्हणून सगळ्यांना मी कवर घातलेला आहे. तिकडे 2 जोडी कपडे आहेत, 1 जोडी घालून जाणार आहेत आणि 2 जोडी मी बॅगमध्ये टाकत आहे. तर जी मागलची याची चेन आहे, जिब आहे, तिथं थोडंसं मोठं आहे, म्हणजे जागा भरपूर आहे. आणि पुढच्या बॅग भरपूर मोठी आहे, पण याला 2च जिब आहेत पुढच्या साईडला. आणि पुढच्या साईडला जी छोटे छोटे जिब आहेत ना चेन, तिथं खूप सारे आहेत. म्हणजे छोटी सामग्री ठेवण्यासाठी चार्जर असू शकतं, वेगवेगळं ठेवू शकतो आपण. नंतर गंध, तेल, जी आपलं आता अगोदर लागणारी वस्तू आहे ते सगळं ठेवण्यासाठी ठीकठाक आहे. पण हे जी मोठी वस्तू आहेत, कपडे आहेत, खाण्यापिण्याची वस्तू आहेत, ते ठेवण्यासाठी मोठे इथं हे नव्हते, म्हणजे मोठे म्हणजे स्पेस तितका नव्हता. मागलच्या साईडला एकच आहे खूप मोठं, तिथं काय काय ठेवणार. खाण्यापिण्याची वस्तू आणि कपडे एकत्र ठेवले तर खराब व्हायचं हे असतं, म्हणजे खाण्यापिण्याचं त्याला लागू नये कपड्याला, म्हणून मी पुढच्या ह्याच्यामध्ये ठेवत होते. तरी पण सगळं इथं ॲडजस्ट करून मी घातलेलं आहे. खालची जी आहे बॅगची चेन, तिथं मी कपडे ठेवलेले आहेत, रुमाल ठेवलेले, दस्ते ठेवलेले, टावेल ठेवलेले, हे सगळं मी ठेवलेलं आहे. कपडे सगळे तिथं ठेवलेले आहेत. आणि जी आता छोटी मोठी वस्तू आहे, जी आंघोळ झाल्यानंतर अगोदर लागणार आहे, शोधाशोध नको म्हणून मी इकडं पुढे ठेवले, पुढच्या चेनीमध्ये ठेवलेले आहे. गंध आहे, तेल आहे, कंगवा, साबण, हे सगळं मी पुढच्या साईडला ठेवलं. चार्जर जे आहे ना, ते वरच्या साईडला जी चेन आहे तिथं मी चार्जर ठेवलेला आहे. नंतर छोटंसं लॉक पण लागणार आहे बॅगला, म्हणजे तिरुपतीला गेल्यानंतर बिना लॉकची बॅग ठेवून घेत नाही असं म्हणत होते हे, तर ते पण मी ठेवणार आहे आठवणीनं. तर इकडं मी जी शाल आहे, सगळं मी जी चेन आहे मोठी तिथं ठेवलेली आहे, म्हणजे व्यवस्थित सगळे कपडे तिथं बसलेले आहेत पूर्णपणे. आणि जे खाण्यापिण्याची वस्तू आहे ते पुढच्या ह्याच्यामध्ये बसतच नव्हतं, त्यामुळे मी काय केलं, जे कपड्याचं आहे ना चेन तिथंच ठेवायची आहे मला, पण मी पिशवी केली, पिशवीमध्ये सगळी खाण्यापिण्याची वस्तू घातली आणि तसेच पिशवी मी त्यामध्ये ठेवलेली आहे, म्हणजे काही सांडालवंडा झाला तरी कपडे खराब होऊ नये म्हणून तशा प्रकारे ठेवलेलं आहे. आणि इथं छोटं जे लॉक आहे ते मी इथं ठेवलेलं आहे पुढच्या चैनीमध्ये, म्हणजे पटकन ते भेटून जावं. तर बॅग अशा प्रकारे मी पॅक केलेली आहे. आता मी जात आहे वरती, म्हणजे यांना एक वेळा फोन लावला की कधी येणार आहेत. आता टायमिंग 12:30 वाजलेले आहेत. म्हणत होते 1-1:30 वाजता येईन, तर तोपर्यंत मी आलेले वरती कपडे धुवून मी वरती साडकं टाकलेले आहेत. नंतर तुरी पण इथंच आहे, तुरीला एक वेळा हात देऊन जाते आणि कपडे सगळे काढून घेऊन जाणार आहे. यामध्ये यांची कपडे आहेत, नाईट पॅन्ट वगैरे द्यायला सांगितलेले आहेत. नाईट पॅन्ट, टी शर्ट आहे, नंतर जे रोजचे कपडे आहेत ते पण आहेत. सगळेच कपडे मी काढून घेऊन जाते आणि यांना फोल्ड करून बॅगमध्ये ठेवते आणि बाकीचे सगळे फोल्ड करून ठेवून देते. म्हणजे कपड्याचं काम अजून खूप आहे, त्यामुळे कपडे खूप लवकर हडकले 1 ते 2 तासामध्ये, नाहीतर दिवसभर ऊनच व्यवस्थित राहत नाही. त्यामुळे काय होत होतं, सकाळी धुतलेले कपडे पूर्ण दुपार 5 वाजले इव्हनिंगचे, तरी पण कपडे थोडेफार ओलेच राहत होते, जी जाडसर आहेत ते. पण सगळे कपडे व्यवस्थित हडकलेत, घेऊन आलेले आहे. तोपर्यंत हे पण आलेले आहेत. आल्यानंतर अगोदर आमचं जेवण खाणं झालेलं आहे, आता जाण्यासाठी रेडी आहेत, म्हणजे कपडे वगैरे चेंज करत आहेत. आणि दीपकला इकडे चिल्लर पैसे दिले आहेत, म्हणजे आता दीपक गॅरेजमध्ये जाणार, गॅरेज सांभाळायचं काम दीपककडे आहे. तर जसंही जातील तसं दीपक
गॅरेजमध्ये जाणार आहे. तर जी चिल्लर म्हणजे लागणार आहेत पैसे तिकडं तर ते दिलेले आहेत. नंतर इकडे नाईट पॅन्ट टी शर्ट जे हे हडकलेले कपडे आता वाळलेले ते सगळे मी आता पॅक करत आहे, कारण हे सकाळीच मी धुवून टाकलेले होते. यांच्याशी बोलत बोलत मी बॅग पॅक करत आहे, म्हणजे कुठं काय त्यांना भेटत नाही. त्यामुळे सांगत आहे की पुढच्या चेनीमध्ये हे ठेवलेले ते ठेवले, म्हणजे जी अगोदर लागणारे चार्जर आहे नंतर लॉक वगैरे आहे ते समोरच्या साईडला ठेवलं, म्हणजे पटकन त्यांना भेटून जावं. आणि जे कपडे आहेत ते मागच्या चेनीमध्ये ठेवलेले ते सांगत आहे. नंतर थोडंफार जे आत्ता ठेवायचे कपडे होते ते व्यवस्थित बसत नव्हते, तर हे ठेवत आहेत. म्हणत आहेत तुला जमतच नाही. पूर्ण बॅग मी पॅक केली आणि आता शेवटला थोडंसं हात लावला आणि म्हणत आहेत लगेच की तुला जमतच नाही कुठलं काम. फायनली बॅग पॅक झालेली आहे. टायमिंग सांगितलं दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. तर 10 वाजल्यापासून सुरू होतं आहे आमचं की मी आणखीन अर्ध्या तासानं जाणार आहे. आणखीन अर्धा तास आत्ता आलेला आहे, म्हणजे पूर्ण 2 वाजता. तर देवाचे दर्शन वगैरे घेतलेले आहेत. आता मीही यांच्या पाया पडते, म्हणजे देवाला जाते वेळेस ना पाया पडावं, नंतर आल्यानंतरही पाया पड. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की कळवा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर इकडे यांचे पाय पडलेले, दीपकनेही पडलेला आहे. आणि आता दीपक गॅरेजला आणि हे तिरुपतीला जाण्यासाठी निघत आहेत. यांच्या मित्राचे फोनही आलेले आहेत, म्हणजे सगळे बस स्टॉपला आलेले आहेत. आता इथून हे उदगीरला जाणार. उदगीरहून 4 वाजता ट्रेन आहे असं म्हणत आहेत. तुम्ही विचारती होता की ताई दादा कुठून जात आहे, तर उदगीरहूनच जात आहे. ते उदगीरला काहीतरी काम आहे म्हणून थोडंसं लवकर निघाले. 1-2 तास तिकडं काम आहे यांचं काहीतरी महत्त्वाचं, मग तिथून हे ट्रेन पकडणार आहेत 4 वाजता. तर दीपक यांना बस स्टॉपपर्यंत सोडून हा गॅरेजला जाईल आणि हे मग तिथून उदगीरला जाणार. मग तिथून हे 4 वाजता तिरुपतीला जायला निघणार आहेत.